आणि इट्स बीन अ लॉंग टाईम सिन्स आय हॅव रेकॉर्डेड अ व्हिडिओ. कारण आफ्टर फर्स्ट सेमिस्टर आय डेंट, आणि फर्स्ट सेमिस्टरमध्ये पण एवढं 2 व्लॉग्स 3 व्लॉग्स नंतर जास्त काय रेकॉर्ड करता नाही आलं. बट या वी आर बॅक टुडे अगेन. अँड दिवाळीमध्ये मी मुंबईला गेलेलो परत फॉर अ वेकेशन बिकॉज माय कॉन्ट्रॅक्ट एंडेड अर्ली अँड आय हॅड द टाईम अँड अपॉर्च्युनिटी, सो आय वेंट. आणि आता आलो 1 तारखेला नोव्हेंबरमध्ये. सो आणि आज माझा पहिला दिवस आहे सेकंड सेमिस्टरचा. बट राईट ना आजपासून परत आपण चालू करूया लेक्चर. मी बघू युनिव्हर्सिटीमध्ये काय काय होतं. लेट्स गो. आणि आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आज किंवा उद्या. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. आणि लेट्स स्टार्ट द डे. बाय. लवकर अवतार चेंज. थंडी वाजत होती म्हणून हे चष्मा पण आत ठेवला जरा. आणि आता आपल्याला ट्रॅम पकडायची आहे माझ्या घराच्या इथून ट्रॅम, आणि मग तिथून मग एस-बान पकडायला लागेल युनिव्हर्सिटीला जायला. सो या तुम्हाला दाखवतो ट्रॅम आल्यावर. आता आपण ना एस-बानमध्ये, आणि नेक्स्ट स्टॉप आपल्या युनिव्हर्सिटीचा स्टॉप. सो आता तुम्हाला दाखवतो जाताना की युनिव्हर्सिटी गेट थ्रू कशी दिसते, म्हणून तिकडे जाऊन आतून पण तुम्हाला दाखवतो की एंट्रन्स कसं आहे. आणि तुम्हाला क्लासरूममध्ये पण असं स्नेक पिक देतो. सो आपण उतरले झोन स्टेशनला, आणि आय विल शो यू द युनिव्हर्सिटी फ्रॉम द एंट्रन्स. अजून आपण स्टेशनलाच आहे झोनमध्ये. आय विल शो यू द स्टेशन. थंडी तर वाजते 9 डिग्री सेल्सिअस आहे टेम्परेचर. थंडी वाजते फुल. रोज चालू असे एंट्रन्स आहे. आणि एंट्रन्स नाही तुमचं गेट असं इकडे लेफ्टला राईटला पण आमचे क्लासरूम होतं या बिल्डिंगमध्ये. इकडे डॉर्म्स आहेत स्टुडंट्सचे, थोडेसे डॉर्म्स आहेत. हो ना, फॉल सीझन चालू आहे ना, केवढे पत्ते पडले. आणि ती तुम्हाला फ्लॅग्स दिसत आहेत ना, ते ब्ल्यू कलरचे ऑरेंज कलरचे, तिकडे ती पण आमची बिल्डिंग आहे. आणि ती पाठची दिसते ना एकदम, ती पण आमची बिल्डिंग. पण त्यांच्यात आमचे 2 फ्लोअर सोडून बाकी सगळे युनिव्हर्सिटीचेच फ्लोअर आहेत. आणि याच्यात पूर्ण आहे तसं आहे. हम दाखवत आहे की हा ही इकडे आमची लायब्ररी आहे या बिल्डिंगमध्ये व्हाईट कलरच्या. आणि समोर ग्राउंड फ्लोअरला कॅफे आणि वरती सगळे क्लासरूम होतात. आणि ग्राउंड फ्लोअरला पण होतात क्लासेस. आणि ते कॅम्पसच्या आधीच लोगो ठेवला आहे. आणि तो एंट्रन्स समोरचा. आता बघायला लागेल की कोण कोण आले. तर आज 8:45 झाले अजून तरी. आणि अजून कोणीतरी पोचला नसेल कारण 9 वाजता लेक्चर आहे.
हा हिटर आला. एवढा मोठा जॅकेट घालून फिरताना थोडं वजन आहे जॅकेटचंच आणि लॅपटॉपचं पण वजन आहे. आता मी पोचलो तर आमचा हा क्लासरूम आहे. G0.28 क्लासरूम आहे, पण क्लासरूमच लॉक ठेवाय. सर आले. क्लासरूम आहे, इकडे सगळे पाठी मॉडेल्स लावून लावले. क्लासरूममध्ये कोण नाही तोपर्यंत एक्सप्लोर करून घेऊया. हे जे 6 1 2 3 4 5 6 7 मॉडेल आहे तुम्हाला दाखव. हे मेकॅट्रॉनिक्स आहेत ना, 1 2 3 4 5 6 आणि 7 मॉड्यूल आहेत. ते आम्हाला शिकवणार आहेत या सेमिस्टर लागेल. आणि हा रोबोटिक आर्म आहे. त्याला बोर्ड What else? 3. ये तू क्या लिख रहा रे? क्या टाइप कर रहे? मैं भाई जाने दे, मत पूछ. क्यों जाने दे भाई, इतना भी क्या. ये मैं कर रहा हूँ मशीन फिटिंग. भाई यही हूँ मैं, जो दिख रहा हूँ ना वही हूँ मैं. अरे पर जो दिख रहा हूँ वही हूँ. नाम क्या है? मेरा नाम किधर है? अभिषेक है. इधर देख के बस ये बोलना ये क्या बोलूँ रे, तू खा, तू शांति से खा ले बस. अच्छा नहीं लग रहा है क्या? हाँ बोल. लाइट नहीं आ रहा रे, देख रहे हैं. लाइट तो आ रहा है अच्छा. लाइट अच्छा नहीं आ रहा है ना. अरे मैं बाद में ब्राइटनेस बढ़ा देगा. हाँ देख, अभी अच्छा लग रहा है ना थोड़ा सा. हाँ तो बोल. तो क्या कौन है बोलूं? तू? मैं कौन तू? तेरा परिचय दे. मेरा परिचय, माझा नाव अभिषेक चौरसिया आहे. आणि मी सस्टेनेबल टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट पढ़तो नाही रे, त्याचा अभ्यास करतो. आणि मी मुंबईला राहतो. अरे इथे राहतो तू आता. आता इकडे आहे मी. आणि 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 काहीच नाही. एवढंच. Stop button. It's working. I just kept it like this. It's working. Yeah, it's working. Then wait. नहीं दिख रहा. Yeah. Okay. No, S5 also working. S5 also working. No? S4. Yeah. It's also working. Working. I మొత్తం circuit complete అవ్వలేదు. Yeah. Satik, press the button. Stop button. Press the stop button, Satvik. See. Now it's working. Now it's working. Then we just need to tighten it. Tight That's this it. screw. Tighten. Then what we need to do here are pre-automatic. आता चाललो आम्ही घरी. कंटाळा आलेला, लय बोर झाला बाई लेक्चरमध्ये. खरं सांगतोय, लेक्चरमध्ये लय बोर झालं. आणि S1 पण थोड्या डिलेट आहेत. मग चालेल, 1 तास लागेल वाटतं घरी पोचायला. असं दाखवते मॅप्सवरती. बघू कसं पोचतं काय. त्या ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती ना की उतरल्यावर म्हणजे तिकडे केलं नाही रेकॉर्ड. मग आता मी उतरलो आहे, तर आता ट्रॅम पकडायची मला. आताच मी ट्रॅममधून उतरलो. तर व्ह्यू बघा, व्ह्यू मस्त दिसतोय. एवढा छान व्ह्यू उतरल्या गाडीतून. अब घर पे जाके मस्त तो खाना पड़ेगा. मेरे को भूख लगा है, नाश्ता करना पड़ेगा मेरे को.
आणि देखते फिर काय आहे. छोटी छोटी म्हणजे छोटी नाही ती, खूप मोठी घर आहेत, पण लिटरली तुम्हाला सांगतो काय एक से एक घर आहेत. अशी मोठी मोठी घर आहेत भाई, मोठी मोठी पण म्हणजे मोठी पण आहेत, अशी बंगलेच आहेत सगळे. पण हे मस्त पानांचा रंग पण भारी वाटतं. फॉल सीझन चालू आहे, थंडी आणि पानं सगळीकडे पडली नुसती आणि आज चंद्र पण एकदम मस्त दिसतो. तुम्हाला दाखवतो इकडून, इकडून दिसणार ना तुम्हाला, व्यवस्थित पण दाखवतो. ही फ्लॅशलाईट दिसते, देव मारतोय वरतून फ्लॅशलाईट, ती तो आहे चंद्र. आज फुल मून डे वाटतंय मला, वाटतंय मला फुल मून डे आहे. पण बघून सही आहे. झाड दाखते वरचं वरचं झाड बघा, सगळं पाणी खाली पडलेलं पानं. आणि आणि रात्री खूप शांतता असते. रात्री तर खूपच. आता किती वाजलेत मध्ये 4:30 वाजून गेलेत, थोडे 35 वगैरे झाले असतील. पण आता अंधार पडायला आले. आता 5:30 हां 5:30 होता होता पूर्ण काळोखच होईल असं आहे वातावरण इकडचं आजकाल. यांनी अँटिना लावले बघ इथे, एवढा मोठा अँटिना आहे. आणि बाजूची घरं सगळ्यांच्या रूफ्सवरती ना सोलार पॅनल लावून घेतले त्यांनी. सोलार पॅनल इकडची इकडची आणि तुम्हाला समोर दिसेल थोड्या वेळाने ते ग्रीनवाला घर दिसतंय का, ग्रीनवाला राईटला, तिकडे ते माझं घर आहे. म्हणजे माझं घर म्हणजे मी शिफ्ट झालो आहे तिकडे आता रेंटवरतीच. मस्त घर आहेत ना आजूबाजूचे. पण लोकॅलिटी एकदम भारी आहे. लोकॅलिटी एवढी भारी आहे ना, हे सगळे जर्मन्सच राहतात तिकडे. इथे टर्किश लोक जास्त दिसणार नाहीत, सगळे जर्मन फॅमिलीच आहेत आजूबाजूला. म्हातारे माणसं जर्मनच आहेत. किंवा जे पण आमच्यावरती पण एक जर्मन फॅमिली आहे, ते पार्टीचं ओनर आहे तो पण जर्मन फॅमिलीच आहे. ती ओल्ड आहे थोडे. त्यांना थोडा हात घुसलो आता, शूज बीज काढ्या आणि मग तुम्हाला दाखवतो आमचे रूममेट. नाही एकच असेल आता, बाकीचे क्लासला किंवा कॉलेजला गेले असतील. हे थांब, लाईट बंद करू दे बाहेरची, नाहीतर मग परत गोची व्हायची गोची. झाली बंद, चला लवकर. काय पडलं? हे कोणच नाही वाटतं. हाय सब एकुलता एक आमचा रूममेट. हाय बोला हाय. चेंज बिंज केले, आता बघूया काय ते खाऊया, नाहीतर थोडासा काय करूया, व्यायाम करूया. थोडासा व्यायाम करतो, पुशअप्स आणि दंड मारून घेतो आणि मग तुम्हाला नंतर भेटतो. बाय. केले थोडेसे 20 पुशअप मारले, थोडेसे दंड बैठक मारल्या. आता आपण काहीतरी पेटपूजा करूया. काय पेटपूजा करूया? काय बनवतोय चणा. तू? लाडू का रे? हेल्दीच आहे. लाडू खातो ना, लाडू. लाडू इज हेल्दी. बेसनचा लाडू. नंतर व्हॉट? नंतर काय काय प्रिंट मारून चिकून. आज आमच्याकडे काहीतरी बनते. काय बनते? काय बनवते? चणा. चना काय? बस. चण्याचं काय?
चला मध्ये कांदे टाकायचे आणि खायचं आणि थोडं चाट मसाला टाकायचं खायचं चमच्याने. उकळ खळ भाजी ना बनवते मी झाला. A1 चकली आहे A1. तू हा ब्लॉग टाकशील दुसऱ्या या आठवड्यात टाकणार आहे मी. जर्मनचा अभ्यास करायचा. तो पण करायचा आहे, तो पण करतोय. अजून काय टाकायचं टोमॅटो. आपण मस्त टोमॅटो नाही आपण डायरेक्ट प्युरीला आहे. अरे आहे ना वरती टोमॅटो. नको चांगलं लागणार. अरे टाकतात ना ते. मिरची नाही रे आपल्याकडे. हा मिरची भाजी मिरची आम्हाला देतात. रे जास्त पडेल. चमचा घे, चमचा छोटे हे खाली आहेत चमचे. बापरे. व्यवस्थित व्यवस्थित बस. चाट मसाला चाट मसाला संभाल के यूज करना पड़ेगा, खत्म होने को आया. जाने को है 6 महीना और मिल जाएगा वो. क्या वापरने का सच बचेला आहे. इतना इतना यूज किया तुम लोग ने. अरे त्या ब्रोच्या बर्थडेला तो आज येणार होता. त्याच्या बर्थडेला खूप जास्त वापरला गेला. काय एवढं काय वापरलं. अरे चिकन विंग्स केले होते एवढे. फोटो टाकले एवढे मोठे. त्याच्यात एवढा चाट मसाला टाकलाय. चाट मसाला होता. घट्ट 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 हलवला. मजा होता. तू मला कशाला येतोय बघ चना. अरे एखाद्या कंपनीचा होता अख्खा एक सिंगल पीस आहे. बघ नीट उघड. इथं मस्त पेस्ट आहे. त्यात कसं तरी वरतून टाकायचं असेल रे. मग एवढंच राहिलेच राहिलं फक्त. नाही आलं ते. बघ याला डोकं दाखव. भाऊने नाश्ता बनवलाय. मस्त दाखवतो कसा नाश्ता बनवलाय. चणे, कांदा, टोमॅटो, चटणी, ब्लॅक पेपर आणि मीठ आणि लिंबू. काय काय बनवलंय. चना जोर गरम. गरम नाही, चना जोर थंडा. नाही ते वेगळं असतं ना. नाही ते काय चौपाटीला मिळतं ते काय असतं. हेच आहे ते चना जोर असतं. चना जोर. नाही ते वेगळं. ते वेगळं ते कॉन्फ्लेक्स सारखं असतं. आपण टेस्ट करूया. चण्याने नाही भाऊने बनवलेलं. भाऊने जसं टेस्ट नाही भाई हेल्दी आहे. हे बघ हेल्दी आहे. आपण हे पण करू शकतो रे. ह्याला स्टीम करू शकतो चण्याला मिठाच्या पाण्यात. आणि त्याच्यात कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकली झाली भाजी. खाल्ल्यावरती भेटतो. मी जेवण बनवायला घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवतो. बेसनाचं हे झुणका टाईप थोडासा बनवायला घेतला. तुम्हाला दाखवतो. बेसनाचा झुणका ठेवलेला आहे. झुणका नाही तो थोडासा पातळच करायचा भातावरती घ्यायला. आणि इकडे आपण भात ठेवलेला आता कुकरला. त्याची तयारी चालू आहे. थोडासा मीठ टाकतो आणि मग कुकर शिट्टी करायला ठेवतो. इथे कुकर लावलेला आहे 3 शिट्टी. इथे झुणका लावलेला आहे पातळ. होईल आता थोड्या वेळाने.
बंद करून टाकतो आता. झालं कसं हे भाजी एकदम पण घट्ट नाही आणि एकदम पण पातळ नाही. कांदा आणि टोमॅटो एक एक टाकलाय आणि बेसन आणि हळद मसाला आणि बाकीचे मसाले. सो हे भातावरती घ्यायला रेडी आहे. ॲक्च्युली बेसनाची पोळीच बनवणार होतो पण ते काय आम्ही बोललो नंतर भाताबरोबर खायचं. सो राहू दे. चला झालेलं आहे. त्याच्यानंतर बघू जेवताना बघूया कसं लागतं. माय डिनर इज अबाउट टू एंड आणि मी आताच मला आठवलं की रेकॉर्ड पण करायचं आहे. थोडंसंच बाकी आहे जेवण आणि आता आठवलं. पण ठीक आहे बनवलं चांगलं आहे पण थोडंसं जास्त तिखट झालं आहे. म्हणजे थोडंसं मीठ लागायला लागलं होतं आणि थोडंसं कमी तिखट थोडंसं कमी चटणी टाकायला पाहिजे होती. अजून चांगलं झालं असतं पण टेस्ट चांगली झाली. आपण जेवल्यानंतर बोलूया. हेच 11:30 ऑलरेडी. रात्रीचे 11:30 झाले आणि खूप झोप आली आहे. तर आपण आज साइन आउट करूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि असंच पाहत राहा रोजचे व्लॉग्स. गुड नाईट, टेक केअर अँड सी यू इन द नेक्स्ट वन. बाय.